ताई, आता तुम्ही जर निवडून आलात, हो. येणार अशा येणार अपेक्षा- आता असं म्हणतात की तुम्ही परप्रांतीय, याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? अशी एक गोष्ट जी समोर बलाढ्य उमेदवार असताना सुद्धा तुम्हाला विजयाची खात्री नाही. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. आता तुम्ही फक्त 5 म्हणताय, मी सांगायला बसले तर तुमचा इंटरव्ह्यू कमी पडेल. नमस्कार, पुणे ट्रेंड्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल आता वाजलेला आहे आणि सर्वत्र राजकीय वातावरण आता तापलेलं आहे. अशातच आपल्या पुणे ट्रेंड्समध्ये आज आले आहेत सुसंस्कृत आणि अभ्यासू महिला नेतृत्व म्हणजेच माजी नगरसेविका मुक्ता अर्जुन जगताप. आज आपण चर्चा करणार आहोत मुक्ता अर्जुन जगताप यांच्यासोबत त्यांचे अपकमिंग इलेक्शनसाठी काय ध्येय आणि धोरण आहेत. नमस्कार मॅडम, आपले पुणे ट्रेंड्समध्ये आपलं खूप स्वागत. जय श्रीराम. मी मुक्ता अर्जुन जगताप. मी एक शेतकऱ्यांची मुलगी आहे आणि माझे सासरे माजी सैनिक आहेत. माझे मिस्टर 2008 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत आणि आता त्यांना सध्या पुणे शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. तसेच माझे मुलं शिक्षण घेत आहेत. मी माझी नगरसेविका आहे. 2017 पासून ते 2022 पर्यंत मी काम केलेली आहे आणि आत्ताही समाजसेविका म्हणून काम करत आहे. ताई, 2017 ते 2022 तुम्ही नगरसेविका म्हणून कार्यरत होता. त्याबद्दल तुमचा तो जो प्रवास आहे तुमच्या कार्यकाळाचा, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? कसा झाला तो प्रवास तुमचा? 2017ला जेव्हा निवडणुका झाले, मी नवीनच म्हणजे एक हाऊसवाईफ होते आणि निवडून आले. ह्याच्यामध्ये मी माझे जगदीश भाऊ मुळीक यांचं खूप खूप आभार मानेल की त्यांनी मला प्रोत्साहन दिले की तू आता उभी राहायचं आहे माझी बहीण म्हणून सनी. आणि मला आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं असेल तर तुमचे 2-3 तास मला पुरणार नाहीत. ह्याच्यावरती एक पिक्चर रिलीज होईल माझा, कारण की माझे मिस्टर शिर्डीला गेले होते आणि भाऊ माझ्या घरी आले की तुम्हाला उमेदवारी घ्यायची आहे. अर्जुन जगताप हे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांना मला उमेदवारी द्यायची आहे त्यांच्या घरी. म्हणून ते माझे काही मित्र म्हणजे मिस्टरांचे मित्र होते, त्यांना घेऊन ते माझ्या घरी आले आणि येऊन सनी मला म्हटले, ताई तू भाऊबीजेची ओवाळणी म्हणून सनी तू भारतीय जनता पार्टीचं तिकीट घेऊन काम करायचंय. अच्छा. मी म्हटलं मला काहीच येत नाही, मला म्हणजे जनरल नॉलेज माहीत नाही आहे म्हणजे पॉलिटिक्सचं. म्हणल्यानंतर ते म्हणले मी शिकवतो आणि तू फक्त हा म्हणायचं आहे, आज भावाला भाऊबीजेची ओवाळणी द्यायची आहे. म्हटलं मग बापट साहेबांना फोन लावून दिले. फोन लावून दिल्यानंतर ते सांगितले की हा या नामध्ये मला जबाब दे आणि फक्त 2 मिनिटात तू विचार कर की तुमचं काय इतक्या ह्याच्यात तुम्ही प्रचार केलं हे केलं तर काय झालं. मग त्यांनी मला संधी दिली की सोन्यापेक्षा जास्ती सुवर्ण संधी तुझ्या घरी चालून आलेली आहे, तू फक्त मला हो म्हणून उत्तर दे. बापट साहेबांचे पण मी खूप खूप आभार मानते आणि जगदीश भाऊंचे तर ते एक बहिणीसारखं मला हे केले आणि ते खरंच त्यांचे मी आणि भारतीय जनता पार्टीचं पण खूप खूप आभार मानते की त्यांनी मला संधी देऊन आज ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं बनवण्याची संधी त्यांनी मला दिली आणि त्या ह्याच्यामध्ये मी काम केले. 2017 पासून ते 2022 पासून हा काळ असा होता की 1 वर्ष आम्ही काम शिकण्यामध्ये गेला, 2 वर्ष आम्ही काम केलं आणि तिसऱ्या वर्षी 3 वर्ष झाल्यानंतर 2 वर्ष कोविडमध्ये गेले. खूप छान अनुभव आलेला आहे आणि खूप छान मी जोमाने काम करत आहे, मी आणि माझे मिस्टर मिळून सनी. आणि ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी जगदीश भाऊ यांचं मी खरंच मनापासून आभार मानते. त्यांनी मला संधी दिली, त्याचं सोनं करण्याची जबाबदारी आम्ही दोघांनी मिळून पार पाडली. 2017 ते 2022 या कार्यकाळात तुम्ही नगरसेविका होता. हो. या तुमच्या कार्यकाळामध्ये 5 अशी कोणती ठोस विकास कामे तुम्ही केली जी तुम्ही तुमच्या प्रभागातल्या आणि आता म्हणजे वाढलेल्या प्रभागातल्या जनतेला तुम्ही सांगू इच्छिता? आता तुम्ही फक्त 5 म्हणताय, मी सांगायला बसले तर तुमचा इंटरव्ह्यू कमी पडेल. अरे कारण की 5 सांगणं खूप अवघड आहे, कामं इतकी आहेत. आता तुम्ही म्हणताय 5 सांगायचं तर मग मला वेळेचा आपल्याला काही निर्बंध नाही, म्हणजे कारण आपल्याला बाकीच्या क्वेश्चनकडे पण यायचे. त्यामुळे मला 5च अशी सांगा की म्हणजे जे 5 ठोस कामे अशी आहेत की बाकीचे कामे त्याच्यामध्ये येतील असे, म्हणजे मला फक्त 5 अपेक्षित आहे तुमच्याकडे. पहिला प्रश्न आहे पाण्याचा. तर ती आम्ही पाण्याच्या 2 टाक्या नवीन बांधलेल्या आहेत, संपूर्ण भागाला पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा म्हणून.
त्याचंही काम पूर्ण झालेलं कुठे आहे. कुठे बांधले ते? ते प्रभू श्रीराम उद्यान त्याच्या शेजारी रोहन मिथिला सोसायटीच्या समोर आहे. अच्छा. आणि ते काम पूर्ण झालेलं आहे लवकरात लवकर. म्हणजे पहिला माझा पॉइंट ते आहे. आणि दुसरा आहे प्रभू श्रीराम झालंय की उद्यान अजून चालू आहे का? झालेलं आहे, पूर्णच झालेलं आहे, काम झालेलं आहे पूर्णपणे. आणि दुसरं आहे प्रभू श्रीराम उद्यान. तिथे जे राहणारे नागरिक आहेत त्यांच्यासाठी म्हणजे नागरिकांची आली की आता इथे स्वामी विवेकानंद उद्यान आहे, मग बऱ्याच ठिकाणी आहे, तिकडल्या नागरिकांना फिरण्यासाठी म्हणजे आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये एक आपल्याला श्वास घेण्यासाठी गार्डन म्हणा हे असे लागते. पण आपण तोही काम झालेलं आहे. जेव्हा आता इलेक्शन होतील आम्ही निवडून येऊ तेव्हा त्याचं उद्घाटनही करू. आणि तिसरा मुद्दा आहे रस्त्याचा, की कोणार्क नगरचा रस्ता आहे हा किती वर्षापासून प्रलंबित होता. आणि ते मी देवकर कुटुंबियाचा आभार मानेल की माझे मिस्टर आणि देवकर कुटुंब आमचे कमिशनर साहेब ह्यांच्याकडे जाऊन सनी त्यांची NOC झाल्यानंतर मग तो रस्ता करायला देवकर कुटुंबांनी हा म्हटले. मग त्याच्यानंतर तो रस्ता झालेला आहे. कारण की आता राजकीय ह्याच्यामध्ये मी तू सांगत असतात, पण ते काय नाही, देवकर कुटुंबियांनी जेव्हा परमिशन दिली त्यांना NOC दिल्यानंतर मग ते खरंच मी त्यांचा आभार मानते. मग तो एक रस्ता झालेला आहे. आणि चौथी गोष्ट अशी आहे की प्रभागामध्ये MNGL आपल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये MNGLची सुविधा आम्ही माझे मिस्टर आणि मी मिळून सनी आम्ही बऱ्याच सोसायटीमध्ये म्हणजे 100% काम झालेलं आहे. आता जो नवीन प्रभाग येईल त्याच्यामध्ये पण आम्ही सुरू करणार आहे. अजून दुसरी एक पाचवा प्रश्न तुमचा असा आहे की पाचवा मुद्दा कोणता, म्हणजे पाचवा विकास काम कोणतं? पाचवा माझा मुद्दा असा आहे की आपल्या प्रभागामध्ये जी पाण्याची पाईपलाईन होती, जेव्हा गळती होती ते पूर्णपणे थांबवण्यासाठी असेल पाण्याची पाईपलाईन नव्याने घालण्यात आलेली आहे. आणि तेही काम पूर्णपणे झालेलं आहे. जेव्हा त्या टाकीचं पाणी सुरू होईल नागरिकांना पुरेपूर पाणी भेटेल. त्याचबरोबर आपल्या विमाननगरमध्ये साकोरे नगरमध्ये पावसाळी नाला जो आहे तिथे रिटेनिंग वॉल बांधण्यात आलं. लोणकड ॲमेझॉन सोसायटी आहे तिथे पण रिटेनिंग वॉल बांधण्यात आले. आणि त्याच्यानंतर उद्यानाचे कामं करण्यात आली. आपल्या जो जॉगर्स पार्क होता त्याला नागरिकांच्या म्हणजे जो मला वाटतं त्याचं नाव चेंज झालंय. हो, स्वामी विवेकानंद उद्यान हां. असं नाव देण्यात आले. आणि त्याच्यामध्ये त्याला नूतनीकरण करणे म्हणजे बऱ्यापैकी काम स्वामी विवेकानंद उद्यानामध्ये करण्यात आले. दुसरा म्हणजे जे नागरिकांना वाटायचं की ते विमाननगरमध्ये आहेत आणि मग रोहन मिथिला सोसायट्या वगैरे तिकडच्या लोकांना उद्यान हवा होता, मग तेही काम आम्ही केलं. आता तिथेही प्रभू श्रीराम उद्यान असं नाव देण्यात आलेलं आहे. तिथेही आमचं 90% काम झालेलं आहे, 10% आहे ते पण लवकरात लवकर आम्ही त्याचं इनॉग्रेशन करू. अजून तुम्हाला सांगते मी की आपल्या प्रभागामध्ये MNGLचं काम केलं आम्ही, ते पण पूर्ण झालेलं आहे. आता जो राहिलेला भाग असेल म्हणजे बॉम्बे सर्कस वगैरे तिथेही आम्ही लवकरात लवकर काम सुरू करू आणि तेही पूर्ण करू. पुणे शहरामध्ये विमाननगरमध्ये जास्तीत जास्त MNGLचं काम झालेलं आहे. आता राहिलेला जो भाग आहे ते आम्ही लवकरात लवकर करू. आणि अजून आणखीन एक गोष्ट मी आपल्याला सांगते की मी हिंदू आहे म्हणून अभिमानाने मी सांगेन की आमच्या हातून म्हणजे माझ्या मिस्टरांच्या हातून अशी 3 मंदिरांची उभारणी झाली. पहिला म्हणजे दत्त मंदिर आणि दुसरा संजय पार्क मध्ये राधाकृष्णाचं मंदिर आहे, त्याला पण आमचा एक हातभार लागलेला आहे. आणि दत्त मंदिरासाठी ते खूप म्हणजे 2008 पासून दत्त जयंती करायचे, खूप छोटा मंदिर होता आणि त्याला इथले प्रत्येक नागरिकांचा एक सहभाग होता दत्त मंदिराला. आणि त्यानंतर तिसरा मंदिर म्हणजे सोमनाथ नगरला तिथलेही नागरिक जेव्हा आले की असे मंदिराच्या खालनं नाला होता, खूप दुर्गंधी त्या नाल्याला, सोमनाथ मंदिर. मग त्याला ह्यांनी सुचवले की आपण नव्याने मंदिराची उभारणी करू. मग तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडला हा मंदिर कसं होणार. जेव्हा आपण ठरवतो ते सगळं काही होतं. मग सातव काका असतील, बोरा सर असतील, मग ह्यांची सगळ्यांची एक मीटिंग झाली. झाल्यानंतर मग तो पण मंदिर पूर्णपणे झाला. सातव काकांचंही खूप मार्गदर्शन आहे. रितेश गांधी असेल, त्यांचे वडील असतील आणि सागर भाऊ असतील, ह्या सगळ्यांनी जेव्हा मिस्टरांना एक विश्वास दाखवला, आज ते म्हणजे मंदिराची जी ट्रस्ट आहे त्याच्यावरती ट्रस्टी म्हणून मिस्टर अर्जुन जगतापजी यांना घेण्यात आले. कारण की कामाची पोचपोती म्हणून त्यांनी दिलेली आहे. आणि ह्याच्यामध्येच मी बोरा सर आणि सातव काकांना खूप खूप धन्यवाद म्हणते की ही त्यांनी आम्हाला कामाची पोचपोती दिलेली आहे. तुमचे पती जे आता मंदिराच्या ट्रस्ट मध्ये आहेत? हो, सोमनाथ मंदिराचे. हो, अच्छा, ट्रस्टी म्हणून आहेत ते.
आता हे जे तुम्ही विकास कामं सांगितले, समजा हे झाले समजा विमाननगर, संजय पार्क पुरते. हो. मला सांगा की बर्मा असेल, कलवड असेल, खिसे पार्क असेल, या ठिकाणी काय विकास कामे तुम्ही केली तुमच्या आता कार्यकाळामध्ये? मी आपल्याला पहिल्यांदा ह्याचं सांगते, बर्मा सेलचं सांगते. फायनान्स चौकापासून जे आतमध्ये आम्ही एंट्री करतो बर्मा सेलला, तिथे स्ट्रीट लाईट बसवण्यात आले एअरपोस्टच्या भिंतीलाही. आणि जो आपण आतमध्ये एंट्री करायचो तिथे JP नगर पण आहे. आणि तिथे नागरिकांच्या सगळ्यांच्या तक्रारी आली की आतमध्ये आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा सगळ्या बाजूला कचरा पडायचा. मग तिथे आम्ही पालिकाचे लोक लावून ते कचरा मुक्त म्हणजे हे केलं, पहिले एंट्री चांगली स्वच्छ केली. आणि त्यानंतर JP नगरला ट्री प्लांटेशन केलं, रस्ते केले, बऱ्यापैकी काम आम्ही तिथेही केले नाही. आणि बर्मा सेलमध्ये म्हणजे तुम्हाला मी सांगायला आवडेल, खूप आवडेल की आपल्या पुणे शहरामध्ये एक वस्तीमध्ये गांडूळ खत प्रकल्प आम्ही तिथे बर्मा सेलमध्ये केलं. आणि ते खूप आमचे अधिकारी पण आले होते, जगदीश भाऊ होते त्याच्या उद्घाटनाच्या वेळेस. आणि बर्मा सेलमध्ये पाण्याची पाईपलाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, हेही आम्ही काम केलेलं आहे. बर्मा सेलमध्ये जेव्हा आम्ही रस्त्याचे कामं केलो, ड्रेनेजचे कामं केलो, त्याचबरोबर तिथे शाळा पण आहे. शाळेमध्ये जेव्हा महिला बाल कल्याण समिती होती त्या माध्यमातून मी शाळेला म्हणजे शाळेची पाहणी करायला आम्हाला जायचा योग भेटायचा. आणि त्याच माध्यमातून शाळेची जेव्हा परिस्थिती पाहिलं, तिथे जे मुलं येतात म्हणजे सगळ्या समजाती धर्म असे म्हणजे तिथे कलवडमध्ये भेटेल आपल्याला. आणि खूप हुशार विद्यार्थी होती. आणि कारण की आम्ही सगळ्यांचाच विचार करून सनी पालिकेच्या माध्यमातून काय त्या मुलांना भेटत नसेल, टॅब असेल, हे असेल, कोरोना काळामध्ये मुलांना वायफाय वर्षाचं फ्री दिले, काही मुलांना मोबाईल देण्यात आले. एक NGOच्या माध्यमातून मी काम केले आणि शालेय साहित्य तिथे मुलांना वाटप करण्यात आले. आणि मुलांसाठी जे पालिकेतनं त्यांना जे साधन भेटायचं, गणवेश असेल, हे असेल, याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करायचो की वेळेत त्यांना मुलांना शालेय साहित्य, गणवेश वेळेत भेटलं पाहिजे, ह्याचाही पाठपुरावा केलेली आहे. आणि आपल्या कलवड भागामध्ये म्हणजे जेव्हा 2017ला आम्ही निवडून आलो, आता आमच्या आधी कोण नगरसेवक होते माहीत नाहीये, पण काही तिथे विकास कामं झालेली नव्हते. जेव्हा आम्ही निवडून आल्यानंतर ड्रेनेज लाईनचे काम असतील, पाण्याच्या पाईपलाईनचे काम असतील, रस्त्याचे काम असतील, स्ट्रीट लाईटचे काम असतील, ते आम्ही केलेले. आणि खेसे पार्कमध्ये पण आम्ही कामं केलेली आहेत. खेसे पार्कमध्ये जेव्हा रस्त्याचे कामं, स्ट्रीट लाईट आणि बऱ्यापैकी ड्रेनेज लाईन तिथे नव्हती, ड्रेनेज लाईन देण्यात आली, पाण्याच्या पाईपलाईन देण्यात आल्या, मी तिथेही काम केलेली आहे. म्हणजे जिथे प्रभाग 3 आहे, आम्ही प्रत्येक कानाकोपऱ्याला आम्ही शांती रक्षक, गांधीनगर सगळीकडे जाऊन आम्ही काम केलेलं आहे. सोपान नगर, सुनीता नगर, गणेश नगर, प्रत्येक भागात. आणि जे बचत गटांच्या महिला असतात, मी त्यांच्या माध्यमातही जाऊन सनी महिलांशी संवाद साधणं, त्यांच्या काही अडीअडचणी आल्या असतील, पाण्याच्या टँकरच्या जेव्हा मागणी यायच्या, मी विचारायचे नाही की पाण्याचे टँकर कोणी मागतंय, पण ते वेळेत मी काम करायची त्यांचं. आणि बर्मा सेल आणि खेसे पार्क वस्ती असेल ह्यांच्यासाठीही मी काम केलेलं आहे. कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांनी राशन मागायचे, आम्ही जास्तीत जास्त लोकांना राशन वाटप केलेलं आहे. बरेच कामं आम्ही केलेली आहेत. मला ताई तुम्हाला म्हणजे एक गोष्ट विचारायची होती की अशा आता तुम्ही 2017 ते 22 नगरसेवक होता तुम्ही, तर त्या काळात तुम्ही कामं केली जसं तुम्ही सांगताय. आता अशी कोणती कामं अपूर्ण राहिली की जी करायची होती पण वेळेच्या अभावी तुम्हाला ती करता आली नाही? अच्छा, माझ्या वचननाम्यामध्ये मी असं दिलेलं आहे की आता प्रभाग 3 मध्ये आम्ही कामं केलेली आहेत. आता राहिलेली जी कामं आहेत ते मला पूर्ण करायचे आहेत. आता जेणेकरून सगळेच नगरसेवक ड्रेनेज लाईन, पाण्याची पाईपलाईन, स्वच्छता ह्यावरती सगळेच कामं करतात. तर आता म्हणजे तिथे आता नवीन काय तुमच्या विकास कामांना काय असतील तिथे? नवीन विकास कामं आपल्याला करायचे आहेत. कारण की पुढची जे विकास कामं आहेत, मी जेव्हा लवगावला जाते, बऱ्याचशा म्हणजे आता आपण गावठण एरियामध्ये फिरतो, लवगाव असेल, पवार वस्ती असेल, खानवेनगर असेल, बऱ्याचशा आमच्या भागामध्ये आहे ना पाण्याच्या पाईपलाईन नाहीत, ड्रेनेज लाईन नाहीत, रस्ते नाही आहेत. म्हणजे अक्षरशः आम्हाला डोळ्यातनं पाणी येतं की म्हणजे हा म्हणजे ग्रामपंचायतमध्ये होता का? ग्रामपंचायतमध्ये जरी गावं असेल तर तिथे थोडेफार विकास व्हायला पाहिजे. आणि जेव्हा पुणे महानगरपालिकामध्ये त्यांना घेतलं तेव्हा विकास कामं म्हणजे प्रशासन अधिकाऱ्यांचं हे होतं की आम्ही 3 वर्ष झालं आता कुठलेच कामं नाही आहेत. आणि आता इलेक्शन झाल्यानंतर आपण जास्तीत जास्त भर नागरिकांच्या कामांसाठी देऊ, नागरिकांच्या जे अडीअडचणी असतील ते पूर्ण करू. आणि आपल्या इथे लवगावची दादाची पडळची स्कूल आहे, तिथे ती गुरांच्या कोठ्यामध्ये शाळा चालायची. आणि 2017ला जेव्हा निवडणुका झाल्या, मग तेव्हा आम्ही ठरवलं की इथे काहीतरी करायचं. मग पहिल्या बजेटला तिथे आम्ही 10 लाखाचं बजेट लावून त्या शाळेला पूर्णपणे
हे रिनोव्हेशन करून दिलं, त्यांना फर्निचर असेल, फरशा घालून देणं असेल, पेंटिंग असेल. आणि कोविड काळामध्ये त्या मुलांना शालेय साहित्य वाटप 1 वर्षाचं त्यांना ॲप देण्यात आला. आणि हे सगळं काही मी भरपूर काही केलेली आहे. बर्मासेल स्कूलमध्ये असेल, पालिकेच्या स्कूलसाठी पण केलेली आहे. मला शिक्षण समिती भेटली, त्या माध्यमातून मी काम केले. आपले इथे रामवाडीची रामोजी सुभेदार स्कूल आहे रामवाडीला, तिथेही आम्ही सायन्स लॅब देण्यात आलं मुलांसाठी. शिक्षण क्षेत्रातही काम केलेलं आहे, बऱ्यापैकी कामं केलेले आहेत. अच्छा. ह्या लोगाव एरियासाठी आपल्याला टाकी इथे बांधता येत नव्हती म्हणून सनी आम्ही हरणतळ्याला पण 3री टाकी बांधलेली आहे आणि ते पण काम पूर्ण झालेलं आहे. जो आता लोगाव आम्हाला आलेला आहे तिथेही आम्ही आमच्या माध्यमातून आधार पुण्यावाल्याच्या गाड्या आम्ही लावले होते, कारण की तो भाग मला येईल म्हणून असं हे नव्हतं. कारण की कसल्या गाड्या लावल्या तुम्ही आधार पुण्यावाल्यांच्या? कचऱ्याच्या गाड्या. कचऱ्याच्या गाड्या. हो, विमाननगर मध्ये आहेत, प्रभाग 3 मध्ये आता विमाननगर मध्ये चालू आहेत. 2017ला आपण ते केलं. आणि जेव्हा आम्हाला आमचे SI ललिता तन्मन मॅडम होत्या, त्या सांगितलं की भैया आम्हाला लोहगावसाठी पण द्या. आम्ही तिकडेही लोहगावसाठी पण आम्ही त्या आधार पुण्यावाल्या सांगितलं. हो, आधार पुण्यावाल्या गाड्या आम्हालाही द्या बऱ्यापैकी, कारण की त्यांना मनुष्यबळ कमी असतो काम करण्यासाठी. मग त्यांना आवडलं की विमाननगर मध्ये केलं तर आपल्याला तिकडेही द्या तुमच्या माध्यमातून. मग जेव्हा ते ग्रामपंचायत होतं, मग तेव्हा थोडं आम्हाला हे पण आलं की इथे नका हे करू. मग त्याच्यानंतर झालं सगळं काही व्यवस्थित झालं. आणि आम्ही ते 5 वर्षाचे का 10 वर्षाचे कामं 3 वर्षात केलेली आहेत. म्हणजे कोविडच्या ह्याच्या 2 वर्ष कोविड आणि 3 वर्ष आम्ही कामं केली. पण बऱ्यापैकी आमचे कामं झालेली आहेत. रस्त्याचे असतील, कॉन्क्रिटीकरण असेल, डांबरीकरण असेल, झाडे लावणी असेल, बऱ्यापैकी आम्ही कामं केलेली आहेत. आणि पालिकेच्या माध्यमातच नाही तर आम्ही NGOचा सपोर्ट पण घेऊन सनी, म्हणजे जिथून जिथून आपल्याला CSR फंड असेल काय असेल, आम्ही हे कामं भरपूर केलेली. तसेच आपल्या प्रभागामध्ये पोलीस चौकीची पण मागणी आली होती. ते फिनिक्स मॉलच्या तिथे आम्ही पोलीस चौकी पण बांधून दिली. आणि आपल्या नागरिकांची सोय होण्यासाठी 2017ला आम्ही नगर रोड क्षेत्रीय कार्यालयासाठी भूमिपूजन करण्यात आले आमचे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या माध्यमातून. आणि तो आता इतकी आनंदाची गोष्ट आहे की आमच्या इथले जे नागरिक आहेत त्यांना पायी जाण्यासाठी तो नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचं काम पूर्ण झालेलं आहे. कारण की आमचे माननीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने त्याचं उद्घाटनही करण्यात आलं. त्याच प्रसंगी इथे ह्या वॉर्ड ऑफिसला उद्घाटन करण्याचं श्रेय मलाही भेटलं. आणि त्याचा जो रस्ता होता वॉर्ड ऑफिस म्हणजे आपल्या जाण्याचा, तर एका साईडला पोलीस स्टेशन आणि एका साईडला MSEB, तो दोन्ही ह्याच्यातनं रस्ता होता त्याला जाण्यासाठी. पण ते आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि मिस्टरांच्या खूप पाठपुराव्यामुळे, पालिकेचे अधिकारी असतील ह्यांच्या सगळ्यांची हे करून तो आपण एका साईडला रस्ता करून घेण्यात आला. हे खूप महत्त्वाचं हे होतं की जिथे वॉर्ड ऑफिस आणि MSEB पोलीस चौकी ह्यातनं दोन्हीच्या मधून जो रस्ता जायचा तो आम्ही सगळ्यांशी चर्चा करून, पालिकेचे अधिकारी असतील, बांधकाम विभाग असेल आणि आपले सगळ्यांशी बोलणं करून ते एक साईडला आम्ही रस्ता करून सुरळीत केलेला आहे. आता तुम्ही जर निवडून आलात, हो, अशी अपेक्षा करतो आम्ही. मला सांगा की जर तुम्ही निवडून आलात तर तुमचं आता अपकमिंग विजन काय असणार आहे तुमच्या प्रभागासाठी? म्हणजे सर्वप्रथम आता मुख्यतः आपण रस्त्याबद्दल बोलू की रस्त्याबद्दल तुमचं काय आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट बद्दल तुमचं काय विजन असेल? ट्रॅफिक बद्दल आता आमचा आहे ना सर्वे झालेला आहे. आपले ॲडिशनल कमिशनर असतील मनोज पाटील आणि PMCचे कमिशनर असतील. आता असे सगळे प्लॅन झालेले आहेत. आणि जे जागा मालक आहेत, बंद असलेले जे रस्ते आहेत, जागा मालक आणि ॲडिशनल कमिशनर मनोज पाटील साहेब आणि पालिकेचे कमिशनर ह्या सगळ्यांशी बोलून आणि आता सर्वे करून झालेला आहे. आणि त्या माध्यमातून आपल्या जे नोवेटल आहे, म्हणजे विमाननगरमध्ये असे 8 कॅमेरे बसवलेत की आपल्याला ट्रॅफिकची समस्या का जाणवती आणि ते कशी दूर केली जाते ह्याचा सर्व पूर्णपणे झालेला आहे. आणि ते झाल्यानंतर त्याच्यावरती लवकरात लवकर काम पूर्ण करता येईल. आणि जसे चौक सुशोभीकरण असतील त्याचंही पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे. आणि ह्याच्यासाठी आपण कसं काम करता येईल ह्याचं पूर्ण आता सर्वे झालेला आहे. कारण की 8 दिवस झालं त्याचा सर्वे चालू होता आणि त्या माध्यमातून आपण लवकरात लवकर काम करणार आहे. अजून मला एक सांगा की हॉकरचा मुद्दा खूप मोठा आहे विमाननगरमध्ये. हो, की फुटपाथ राहिलेच नाही असं मला दिसतं.
तर ते हॉकर मॅनेजमेंट तुम्ही कसं करणार आहे, म्हणजे काय त्याबद्दल तुम्ही काय उपाययोजना करणार आहे? ह्याचा पण सर्वे झालेला आहे. आपल्या इथे लक्ष्मी माता मंदिर आहे. तिथे आपण सर्वे करून सनी त्यांना तिथे स्थलांतर करणे, म्हणजे जे हॉकर्स आहेत आपले लायसनधारक आहेत ह्यांना कशी आपल्याला सुविधा देता येईल, कारण की पाणी असेल, लाईट असेल, ह्याच्यावरचं पूर्णपणे आता आम्ही सगळी पाहणी करून त्याच्यावरचंही पूर्ण झालेलं आहे. आता म्हणजे त्यांना कशी तिथे जागा देण्यात येईल अच्छा, ह्याचं पण त्यांना काम तुमच्या झालेलं आहे. ठिकाणी एखादं पालिका भूखंड तुम्ही उपलब्ध करून देताल असं तुम्हाला हो वाटतं? हो, ते पण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायला मला खूप आवडेल की महिला असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, युवा वर्ग आहे तुमच्या प्रभागातला, ज्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणजे तुमच्या अपकमिंग काय उपक्रम असतील आफ्टर इलेक्शन? महिलांसाठी ज्या बचत गटाच्या महिला असतील मग त्यांना त्यांचं बिझनेस चालवण्यासाठी कसं प्लॅटफॉर्म देता येतं ते करू. आणि जे युवकांसाठी जे आपले स्पोर्ट्सचे ग्राउंड आहेत पालिकेचे, त्याला भर देऊन ते कसं चालू करण्यात येईल तेही मुलांसाठी, युवकांसाठी. जे आपला प्रभाग 3 आहे, विमाननगर असेल, लहुगाव असेल, वाघोली, ह्या प्रभागामध्ये मुलांसाठी आपल्याला स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी कसं देता येईल आणि पालिकेचे जे शाळा आहेत त्याच्यामध्ये ही मुलांना ॲक्टिव्हिटी चालू करण्यात यावी. शिक्षणावरती आम्ही भर देऊ. आणि ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत मग त्यांच्यासाठी हास्य क्लब असेल, आरोग्य तपासणी असेल, हे सगळ्या फॅसिलिटी आम्ही त्यांना देऊ. हा, ते असं म्हणतात की तुम्ही परप्रांतीय, याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? असं कोण म्हणतंय? अशी चर्चा आहे म्हणजे खूप ठिकाणी की अर्जुन जगताप फॅमिली जी ती परप्रांतीय. आता बघा, माझे सासरे सैन्य दलात होते. ते बरेच राज्यामध्ये त्यांची बदली व्हायची. आणि आता तुम्ही समजा, जगताप कोण आहेत? मराठीच आहे. मराठीच आहे. मग आम्ही 96 कुळी मराठी आहे. आणि आता हे जे कोण म्हणतंय ना, त्याला आधी त्याचा DNA टेस्ट करायला लागेल, मग मला विचारायला लागेल मी कोण आहे. मी 96 कुळी मराठी आहे. मी अजून एक आपल्याला सांगते, आपल्या विमाननगरमध्ये असतील बऱ्याच ठिकाणी परप्रांती आहेत. आणि आता असे असल्यानंतर आमच्या भागामध्ये म्हणजे मी छटपूजासाठी जाते. छटपूजा मोठ्या प्रमाणात होते. बंगाली समाजांची देवी बसते, सरस्वती पूजा असते. म्हणजे हे प्रत्येकाचा एक एक समाज आहे, त्याला सल्यूट आहे. पण आपण त्यांना परप्रांती म्हणतो, त्यांच्यासोबत बिझनेस करतो, सगळं काही करतो, मतं मागायला जातो. आणि मग त्यांना मतं मागून सगळं झाल्यानंतर त्यांना नाव ठेवतो परप्रांती. हे चुकीचं आहे ना, त्यांच्याशी दुय्यम वागणं. मग तुम्ही मतं मागायला नका जाऊ त्यांच्याकडे. तुम्ही जर असे नाव ठेवत असेल की ते परप्रांती आहेत, मग मतं नका मागू. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. विचारा आता ना. प्रभाग मोठा झाला, हो खूप म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये खूप सर्वात जास्त इच्छुक कुणी असतील तर तुमच्या प्रभागामध्ये दिसतात ते, की एवढे सारे इच्छुक आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी करण्यासाठी. असू द्या ना. बऱ्याचशे लोक तुमच्या समोर आहे. हो, यदा कदाचित तुम्हाला तिकीट नाकारण्यात आलं भारतीय जनता पार्टीने, तर तुमची भूमिका काय असेल? तुम्ही निवडणूक लढवणार, सगळ्यात- थांबणार की दुसऱ्या पक्षात जाणार? नाही, सगळ्यात पहिले म्हणजे मी आपल्याला सांगू शकते की माझं तिकीट म्हणजे आहे, कन्फर्म आहे. असं होणारच नाहीये असं की झालंच तर काय तुमची भूमिका हो, काय असेल? मला माझ्या पार्टीवरती विश्वास आहे ठामपणे. कारण की 2008 पासनं मिस्टर युवा संघटनेचे अध्यक्ष होते वडगाव श्री मतदारसंघामध्ये. 2012ला त्यांचं तिकीट कट करण्यात आलं. तेव्हाही आम्ही पार्टीशी जोडलो गेलो आहे. म्हणजे आम्ही ह्याच्यासाठी पार्टी सोडून गेलो नाही आहे. आम्ही पार्टीचे एक निष्ठेने काम करत आहे. आणि 2017ला मला परत पार्टीने संधी दिली. मग तेव्हा आम्ही खूप छान मतांनी निवडून आलो. आता बघा, म्हणजे माझे मिस्टर वडगाव श्री मतदारसंघाचे अध्यक्ष होते. हे पार्टीचाच एक विश्वास आहे ना की कामं करतात म्हणून. आणि आता सध्या ते पुणे शहराचे उपाध्यक्ष आहेत. आणि जर समजा नाहीच दिले, मी एक हिंदुत्ववादी आहे आणि हिंदुत्ववादीच्या चालण्याने मला माझा पक्ष म्हणजे जो निर्णय देईल त्याच्याशी मी ठाम आहे. पक्ष सांगितल्याप्रमाणे मी काम करेन. ताई, आता आपण एक रॅपिड फायर क्वेश्चन घेणार आहोत. हो जास्त विचार न करता तुम्हाला पटकन त्याचा आन्सर द्यायचा आहे. हो. ठीक आहे. एक 5 क्वेश्चन आहे. मला सांगा, विमाननगर की लोहगाव? प्रभाग 3. महिला उमेदवार ताकद की आव्हान? ताकद. राजकारणातील तुमचा आदर्श? आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. स्वतःला एका शब्दात जर तुम्ही इंट्रोड्यूस करायचं असेल तर कसं कराल? एकनिष्ठा. अशी एक गोष्ट जी समोर बलाढ्य उमेदवार असताना सुद्धा तुम्हाला विजयाची खात्री देईल?
भाजपवर असलेला जनतेचा विश्वास. खूप चांगले प्रश्नाची उत्तरं ताई तुम्ही दिली. ताई, तुम्हाला प्रभाग क्रमांक 3च्या नागरिकांसाठी तुम्हाला काय संदेश तुम्ही देऊ इच्छिता? नमस्कार. 2017ला त्यांनी मला संधी दिली. त्या संधीचं मी सोनं केले, काम पूर्णपणे केले आणि आता जे राहिलेले कामं आहेत त्यासाठी माझ्या प्रभाग 3च्या नागरिकांना मी एकच आव्हान करते की माझे जगदीश भाऊ मुळीक ह्यांचं मार्गदर्शन मला लागतोय आणि आपले केंद्रीय उड्डाण मंत्री मुरली अण्णा मोहोळ आणि पालिकेचे कमिशनर अधिकारी यांच्या माध्यमातून जो आपला प्रभाग 3चा क्रमांक आहे ह्याच्यामध्ये जे कामं असतील मी ह्या माध्यमातून पूर्ण करेन आणि आपल्या प्रभाग 3च्या सर्वांगीण विकास कामासाठी मी सक्षमपणे उभी राहीन. धन्यवाद. आणि पुणे ट्रेन्सची त्यांच्या टीमची मी खूप आभारी आहे मला इथं बोलवल्याबद्दल आणि ते मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद.